बोला. जय शिवराय तोडकर साहेब. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर आता 30 जून पर्यंत नेमका पाऊस कुठे कुठे होणार? नक्कीच. आज 24 तारीख आहे आणि घनसावंगी, वडवणी पट्ट्यापर्यंत तसेच विदर्भातही आज व्याप्ती बऱ्यापैकी पूर्ण होणार आहे. बीड अच्छा. जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून पावसाने फक्त आभाळ दाखवले. आज तिथे पावसाचंही आगमन होणार आहे. अच्छा. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भामध्ये राहिलेल्या गावांना आज दिलासा मिळणार आहे आणि त्यातली त्यात आज दुपारनंतर हा जोर वाढेल अनेक ठिकाणी, काही ठिकाणी तर सकाळपासूनच आहे. तर जे काही मुंबई, कोकण किनारपट्टी आहे इथे तर रेड अलर्टचा इशारा आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः दक्षिण महाराष्ट्रामध्ये अच्छा. पावसाने अजूनही तिथे फक्त भुरभूर किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण केली आहे. पण या भागांना नेहमी तो मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये लेट घेत असतो. यांची ही परिस्थिती सुधारणार आहे. काही काळ लागेल. पण राज्यामध्ये 1, 2, 3 दिवसासाठी पाऊस नाही. हा चक्क 10-12 दिवसासाठी पाऊस आहे. त्यामुळे अच्छा. काळजी करण्यासारखं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिलेही सांगितलंय, की सध्या कोरड्यामध्ये कोणीही सरकी टाकू नका किंवा कुठलीही पेरणी करू नका. कारण की हो, त्याला हो. चांगला ओल हो ना. परिस्थिती जी आहे ती सुधारेल. पण काही दिवशी पेनवलता, काही दिवशी बुरबुर, काही दिवशी अधिक चांगला. आज आपण पाहतोय की संभाजीनगर, उत्तर साईड, भोकरदन, जाफराबाद, बुलढाण्यातही अनेक ठिकाणी, तर इकडे विदर्भातल्या पूर्व भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. ते व्हिडिओज पाहतोय, बातम्या पाहतोय. हो, आज हो. त्याचा नेमका प्रवेश मराठवाड्यामध्ये होतोय. लातूर परिसर, नांदेड, परभणी, हिंगोली असे अनेक भाग तो आज कव्हर करणार आहे. अच्छा. जालन्यातल्या आतापर्यंत दक्षिण भागाला पाऊस नव्हता, ज्यामध्ये आमचा घनसावंगी पट्टा, आष्टी, परतूर, अंबड पट्टा. काल त्याने सुरुवात केली नाही, आज तिथे चांगली व्याप्ती पूर्ण करताना तो दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता फक्त कुठल्याही प्रकारचं बियाणं वेस्ट नका करू. त्याला चांगला पडू द्या. 2-3 दिवस पडू द्या. काही अडचण नाहीये. हो ना. बरोबर. हं. आणि सर आता पेरणी झाल्यानंतर पावसाचा मोठा खंड वगैरे काही नाही ना यावर्षी? हे पहा, खंड दरवर्षी असतात आणि ह्याही वर्षी आहे. पण एक सगळ्यात मोठी गुड न्यूज तुमच्या माध्यमातून देतोय, की जुलै महिन्याच्या कमीत कमी 6 ते 7 तारखेपर्यंत किंवा 8 तारखेपर्यंत हा मान्सूनचा बळकटी प्रभाव जो आहे तो हां, राहणार हां. आहे. आजची परिस्थिती आपण पाहिली, की अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं, की आमच्याकडे आलं नाही अजून, म्हणजे याचा अर्थ अजून एक परिस्थिती खराब आहे. पण हा जो काही आपल्या मनात चाललेला विचार आहे, पहिली गोष्ट मी तुम्हाला अजूनही विस्तृत स्वरूपामध्ये सांगेल, की आतापर्यंत अल्निनोचं भयंकर संकट हे महाराष्ट्राला बातम्याच्या स्वरूपामध्ये तुमच्या डोक्यात जे भरलंय, हां, हां. त्याच्या उलट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अनेक भागात झाली आहे. अनेक ठिकाणी वळणं, नदी नाले वाहत आहेत. आता हो, हो. तुमच्यापर्यंत पाऊस नाही आला, याच्यामुळे तुम्हाला टेन्शन असेल तर ते टेन्शन बिनधास्त सोडून द्या. कारण की परिस्थिती सुधारणार आहे आणि आतापर्यंतचा महाराष्ट्राचा, भारताचा रेकॉर्ड आहे, की 1, 2, 3 दिवसात महाराष्ट्र कव्हर झालेलं नाहीये. असमान वितरण तर असतं, त्यात काही नवीन नाहीये. पण हो, हो. ह्या वर्षी जवळपास एकदा सुरू झालेला पाऊस हा 8 दिवस, 10 दिवस बंद पडणार आहे. घटकात ऊन पडेल, घटकात आभाळ येईल, घटकात पाऊसही सुरू होईल. अशी त्याची बरोबर. पद्धत आहे. पण घाबरण्यासारखी पद्धत नाहीये. अच्छा, अच्छा. हं. म्हणजे एकंदरीतच सर आजपासून एकही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही. पुढील 5 ते 6 दिवस सलग पाऊस मराठवाड्यामध्ये आहे. हे पहा तसं म्हणता येणार नाहीये, की एकही भाग राहणार नाही. पण परिस्थिती तुम्हाला सांगतो ह्या 2 दिवसात कसं होऊ शकतं, हां, की हां. भाग राहणार नाही मराठवाड्याचा आणि विदर्भाचा. राहिली गोष्ट दक्षिण महाराष्ट्राची. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कधीही मान्सून जोपर्यंत वारे स्थिर होत नाही, तोपर्यंत तो बरसत नाहीये आणि अच्छा. वारे यांच्या भागामध्ये अजून 2 दिवस आहेत. पण या वातावरणात सुद्धा इथे स्थानिक लेव्हलला अनेक ठिकाणी चांगल्या प्रतीचा पाऊस होणार आहे. आज मात्र एवढं सांगेन, की जिल्ह्यानुसार नाशिक जिल्हा बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. संभाजीनगर, जालनाही बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. विदर्भातले सर्व जिल्हे बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. आणि अच्छा. सुरुवात नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना, धाराशिव पट्टे, सोलापूर पट्टा, अहिल्यानगर पट्टा, पंढरपूर, मोहोळ परिसर आज बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. आणि येत्या 48 तासामध्ये महाराष्ट्रातले सर्व कोपरे हे बऱ्यापैकी कव्हर होऊन जातील. 10-5 गावं सुटले तर 25 तारखेला सुद्धा ते संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. अच्छा, अच्छा. हं. आणि सर अजून एक आता हा जून महिना तर संपत आला. पुढच्या जुलै महिन्यात पाऊस कसा राहील? पहिला जुलै महिन्याचा पहिले 1 आठवडा तरी पाऊस उघडत नाही आणि अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाची परिस्थिती ही वाढत जाणारी आहे आणि हे अच्छा. दिवस सुद्धा वाढत जाणार आहे. म्हणजे आपण 6 म्हणतोय पण ते 15 तारखेपर्यंतही जाऊ शकतं. मग एकंदरीत
जो गेल्या वर्षी खंडाचा काळ होता जुलै हां, हां. महिन्यामध्ये 3-4 तारखेला खंड सुरू झाला तो जवळपास 20 तारखेपर्यंत होता. हो, हो. आणि 21-22ला मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर काही ठिकाणी 26 तारखेला झाली. तर बरोबर. अशा पद्धतीचा खंड हा त्या खंडामध्ये सुद्धा सत्कारी बिटकारी राहतील. त्यामुळे मोठी काळजी करण्याची शिस्त नाहीये. एकंदरीत परिस्थिती तुम्हाला आज आणि उद्या बदललेली दिसेल. अच्छा, अच्छा. हं. म्हणजे यावर्षी पावसाळा, दुष्काळ वगैरे काही नाही सर. भरपूर आहे आणि धरणं पण भरल्या जातील. हो का तुमच्या नाही? माहितीस्तव सांगतो 1972 सालचा उदाहरण दिलं होतं अनेक लोकांनी. हो. त्याचबरोबर 1950चं पण उदाहरण दिलं होतं अनेक लोकांनी. त्या साली आज या 2 दिवसात जेवढा पाऊस पडलाय 22 आणि 23ला त्या साली हां. पडलेला नव्हता. हो, हो. पेरण्याचा विषय झालाच नव्हता. उगाच 30% 20% पेरण्या झालेल्या आहेत. आणि बरोबर. ह्या वर्षी तुम्ही ह्या 5-6 दिवसात पाहताल पाणी कसा पडतो, काय पडतोय. मग आपण 1 जुलैला, 2 जुलैला एक परत अशाच प्रकारचे अपडेट घेऊ दुष्काळ संदर्भात. हे पहा अल निनो आहे. गेल्या वर्षीच्या संदर्भामध्ये 10% मान्सून कमी आहे. पण अच्छा. ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जर आपण 1972 ची तुलना जर केली तर हां, हां. मान्सून हा 20% ही नव्हता. हो, हो. हं. बरोबर. त्यामुळे संदर्भ देताना विचारपूर्वक करा. कारण की अनेक हवामान तज्ज्ञ मित्रांना विनंती आहे की हो, तुमच्या हो. दुष्काळाच्या बातम्यामुळे गायी, म्हशी जे असतील वासरं हे दावणीला जातील खाटकाच्या हो, आणि हो. शेतकरी हापकून घेईल फाशी. त्यामुळे विचार करताना पाऊस तर येणारच आहे, पण गेलेला जीव परत येईल याची शक्यता नसते. हो ना, हो. बरोबर आहे सर ते. त्यामुळे विचारपूर्वक कुठलीही बातमी द्या आणि अजूनही सांगतो मी मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना परिस्थिती गंभीर नाही, सुरुवात झाली आहे. ज्या दिवशी आम्ही म्हणू की ह्या तारखेपासून पाऊस उघडणार आहे त्यावेळेस तुम्ही चिंता करा. तोपर्यंत चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही आणि वारंवार हेच सांगत आलोय तुम्हाला 1-1.5 महिन्यापासून की पाऊस येणार आहे. भलेही तारखामध्ये बदल झाला असेल तो मान्य आहे. भलेही तारखामध्ये पण शब्द जो होता की दुष्काळी भयंकर दुष्काळ परिस्थिती नाहीये. पाऊस सरासरी 24 इतका राहणार आहे यावर्षी. परतीचा प्रवाह सुद्धा चांगला आहे. हे बघा ज्या साली दुष्काळ असतो त्या साली खळे, दळे, विहिरीला पाणी नसतं. तर मी हो, तुम्हाला हो. यावर्षी सुद्धा परतीचा पाऊस जाईपर्यंत का होईना तुमचे नदी, नाले, तलाव जे असतील, धरणं वगैरे असतील ही सगळी परिस्थिती सुधारलेली आपण दाखवणारच आहेत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे थोडक्यामध्ये सांगतो. आता ह्या 3 दिवसामध्ये तुमच्या पेरणीयोग्य पाणी राहिलेल्या भागांना सुद्धा होईल. बरेच भाग झालेत पण राहिलेल्या भागांना सुद्धा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये 10-20, 10-20 दिवसाचे खंड असतात त्या खंडामध्येही पाणी आहे आणि ते खंड अच्छा. दरवर्षी पडतात. त्यात नवल नाहीये. सगळ्यात बरोबर. महत्त्वाचं विहिरीला पाणी किंवा धरणं भरणारी कंडिशन ही परतीच्या प्रवासात असते. पण आजच आपण पाहिले पूर्णा नदीला पूर येऊन गेलाय कालच. हो, हो. तर ही बरोबर. परिस्थिती सुधारताना दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परतीचा पावसाचा प्रवास झाला. जर तुमची दिवाळीपर्यंत खळेदळे तूळ निघली तर मग तो दुष्काळ कसला हे सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये विचारणार आहोत. बरोबर. हो सर. हं. बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली. काल रात्री, काल दुपारी आणि सध्या पण वातावरण बदललेलं आहे. मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. नक्कीच, नक्कीच. आज पण दुपारनंतर आणि रात्री पाऊस येण्याची शक्यता आहे का सर नेमकं? हो दादा, तुम्हाला मी तेच सांगितलंय, की परिस्थिती सुधारलेली आहे आणि अजूनही सुधारत जाईल. काळजी करू नका. आणि ज्या शेतकऱ्यांना आजही पाऊस समजा दुपारपर्यंत झाला नाही, त्यांनीही काळजी करू नका. हे बघा, वारंवार हेच सांगेल, की पाऊस तुमच्या पेरण्या केल्याशिवाय राहणार नाहीये आणि मोठी चिंताग्रस्त परिस्थिती नाहीये. ज्यावेळेस आपल्याला पाऊस होईल त्यावेळेसच आपल्याला माझे शब्द आठवतील, की हा माणूस धीर देत आलेला आहे आणि शेवटी पाऊसच दाखवलेला आहे. या सगळ्या कंडिशनमधून बाहेर या. आतापर्यंत दुष्काळाच्या बातम्याचा बोंबाटा चालू होता. त्या हो, बंद हो. झाल्यात आणि पावसाच्या बातम्या येत आहेत. ह्याच बातम्या लपवण्यासाठी आता आता सांगितलं जातंय की असमान वितरण आहे, तुरळक ठिकाणी सुरुवात होईल. पण असं काही नाहीये. 4 दिवस आणि 5 दिवसामध्ये महाराष्ट्र आतापर्यंत कुठंच वापलेला नव्हता. कोणत्याही सालाचा संदर्भ मला सांगा, की या साली 1-2 दिवसामध्ये मान्सूनने पूर्ण महाराष्ट्र व्यापलाय असं होत नाहीये. आतापर्यंतची परिस्थिती दुष्काळाची होती, पण आता पाऊस सुरू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा तो पडणार आहे. काळजी करू नका. जय शिवराय. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. सर नक्कीच. तुमच्या अंदाजावर आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा विश्वास आहे. याच्या अगोदर पण आणि आता पण तुमचे अंदाज खरे ठरलेले आहेत. पण इतर जे हवामान तज्ञ आहेत त्यांच्यामध्ये साम्य नाही सर. कुणी काय सांगून जातं, कुणी काय सांगून जातं. तर माहिती नाही त्यांचा अभ्यास नेमका किती झालेला आहे, काय झालेला आहे. पण याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होते सर. बी बियाण्याचं. मी फक्त आता जे तुम्ही शेतकऱ्यांना बोलले एवढंच म्हणेल की तुम्हाला गेल्या वर्षी माझा चांगला रिझल्ट माहिती आहे. हो, हो. यावर्षी तुम्ही पाहिलंय की मी महाराष्ट्रामध्ये मानतो पंजाबराव यांना सुद्धा. अच्छा. भलेही 1-2 दिवस मागे पुढे झाला असेल, पण आपला निर्णय क्षमता त्यांची पण ठाम होती. त्याचबरोबर आम्ही सुद्धा
थांबवतो आणि आमच्या ह्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मुलं कंपनीत गेली नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा कंपनीत गेले असते, पण गायी वासरांची सोय ही खाटकाच्या जाऊन झाली असती. त्याचं पुण्य आम्ही कमवलंय. पाऊस बरोबर. चारा पाणी होईपर्यंत शेतकऱ्यांच्या घरात माल येईपर्यंत होणार आहे. निश्चिंत राहा, काळजी करू नका. बरोबर आहे सर. धन्यवाद सर. खूप खूप आभारी आहे आपण दिलेल्या नक्की. महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. नक्कीच धन्यवाद. ओके सर. तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट. आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.